हाय हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आम्ही जात आहोत बाहेर फिरायला, ते पण M2M फेरीने. तर इथे माझी तयारी चालू आहे. पिल्लू मस्त झोपलेली, तिची झोप, कारण की आम्ही मी उठली आहे 3 वाजता. पिल्लूचे पप्पा 3:30ला उठले. मी 3ला उठून आंघोळ बिंघोळ झाली माझी, मस्त तयारी केली. पिल्लूला उठवलं, तिची तयारी केली. पिल्लूचं दूध बीज सर्व पॅक करून घेतलं मी. पिल्लूचं खाऊ बिऊ सर्व जे खायला तिला लागतं ते सर्व घेतलं. आणि आता झाली माझी तयारी. आता आम्ही चाललो फिरायला. पिल्लूची फर्स्ट पिकनिक असणार आहे ही. म्हणजे असं आम्ही कितीतरी वेळा गेलो आहे, पण हे असं लांब अशी खूप नसतं. तर 4च्या दरम्यान आम्ही घरातून निघालो सकाळी. तर पिल्लूचं दूध पीत होती पिल्लू. बघा, ही आहे आमची M2M फेरी. हे आहे ते जिथे म्हणजे काय भाऊचा धक्का बोलतात ना ते. कुठे आली तू? फिरायला आली आहे. आ गए दिले 500. ते आमचे गाडीचं हे तिकीट आमचे हे होता, ते आम्ही ऑनलाईनच तिकीट काढलेले झाले. तिथे तिकीट म्हणजे गाडीचं तिकीट, हे आहे तिकीट जे पिल्लू, आणि हा वेटिंग रूम आहे ज्याच्यामध्ये आम्ही बसलेलो. मस्त AC वेटिंग रूम होता, तिथं आम्ही बसलेलो. आणि खूप जण होती, म्हणजे होती पूर्ण मस्त खूप जण होते. आणि खरं तर आम्ही खूप एन्जॉय केलं तिथे. इथे पिल्लू मस्त तिकीट घेऊन बसलेली सर्व. आता चाललो आम्ही आमच्या फेरीमध्ये. इथे असं लाईन लावावी लागते. मुंबई M2M म्हणजे मुंबई टू मांडवा. हां, इथे अशी लाईन लावावी लागते. आपले तिकीट इथे पण स्कॅन होतात आणि मग आपण इथून आतमध्ये जायचं. इथं आमच्या गाडींचे पण तिकीट स्कॅन होतात. ही आहे फेरीवर आम्ही आलोय. पिऊच्या पप्पांची वाट बघत होतो इथं. आणि हा आहे AC रूम. खूप छान होतं खरंच, खूप एन्जॉय केला आम्ही.
इथे फूड पण मस्त होते, म्हणजे टेस्टला तर होतेच छान, पण किमतीलाही खूप छान होते. पण भूक लागलेली तर घ्यावं तर लागणारच, म्हणून इथं आम्ही सँडविच घेतलेलं आणि पिऊच्या पप्पाने पोहे घेतलेले. पूर्ण म्हणजे सँडविच अख्खं पनीरने लोडेड होतं माझं. बघा पिऊ बघा, कुठेही चढायला तिला पाहिजे असतं, ती ऐकणारच नाही. जेटीमधले लोक सर्व, म्हणजे जेटीतले नाही, फेरीतले सर्व जे वर्कर होते ना, त्यांचं सर्व तिच्याकडेच लक्ष. म्हणजे आम्ही जिथं जात होतो ना, मी बघत होती की ते लोक ना आमच्या मागेच होते, कारण की सर्वात छोटी ना फेरीमध्ये हीच होती आणि एक छोटंसं, एकदम छोटंसं बाळ होतं, 6 महिन्याचं असेल ते, आणि ही सर्वात छोटी होती. हे बघा, हे रेनबो बघा, वाव. 2 होते खरं तर, एक फेड झालं तर दुसरं आलं. लाजवाब. हे बघा, म्हणजे हा प्रवास जो गाडीने आमचा झाला असं 3-3.5 तासाचा, कारण की 3 तासाचा प्रवास तर लगातार गाडी चालवून नाही होऊ शकत, मग ब्रेक घेऊन. पण तो प्रवास फक्त आम्ही 1 तासात कंप्लीट केला आहे फेरीमुळे, मुंबई टू मांडवा. खरंच खूप मस्त होतं. फेरीमध्येही ना 3 फ्लोअर होते, तेही एवढे छान ना. आम्ही हे सर्व टॉप फ्लोअरला होतो. खरंच खूप छान एन्जॉय केला आम्ही. आणि इथे पिल्लूचं बाबा, तिनं वाटतं ते जे वर्कर होते जे तिच्याकडे लक्ष देत होते, त्यांच्याकडे वाटतं ही पण लक्ष देत होती. तो बिचारा आता सर्वे निघाले तर तो बिचारा फोन घेऊन बसलेला, एक पोरगा म्हणजे वर्कर होता तिथला. ही गेली, मी इथं बॅग उचलो पण तर ही गेली आणि त्याच्या हातातला फोन लगेच खेचला आणि घेऊन आले आणि बोलते, मम्मा चल आपल्याला जायचंय, मम्मा चल जायचंय, आणि रडायला लागली. ते लोकांनी मग ना त्याने बोला तुला दुसऱ्याचा फोन देतो, मग त्यांनी दुसऱ्याचा फोन दिला, तर ही लगेच तो पण घेऊन एकदम हॅपीली आहे, चला. किती तिच्या मागे ते लोक लागले पण नाहीच, द्यायलाच तयार नाही, रडायला लागली. बोलते नाही मम्मा चल उचलून घे, चल जायचंय आपल्याला. आणि जेव्हा ते लोक बोलले ना की चल आता पिहूचा फोन घ्यायचा, तशी लगेच नाही माझा फोन आहे, म्हणून माझा फोन हातातून घेतला तिने लगेच, की माझा फोन आहे, मी नाही देणार. लय तिला हे मस्तीखोर. हे बघा किती छान होतं खरंच. हा एसी रूम होता, पूर्ण हा एसी रूम आहे, आणि ते फूड काउंटर होतं. असंच वरती पण आहे, पण तो एसी रूम नाही, तो ओपन स्पेस होता 3rd फ्लोअरचा. हे बघा, ही आहे जेटी. इथेच बाजूला मांडवाचा बीच होता, तो एकदम शांत, एकदम शांत. आणि आम्ही गाडी आणली नाही ह्यासाठीच आणली की ना उगाच आम्हाला ना बोलतात ना ती धडपड नको, की किचकिच नको, की रिक्षा किती घेईल, रिक्षाच्या मागे रिक्षा कुठपर्यंत सोडेल, नको. हिंडायचं इथं पिल्लूची चालली आहे मातीमध्ये खेळणं.
रिक्षाची झंझट वाचली किंवा कोण कुठे सोडेल आपल्याला तिथलं काहीच नाही माहिती. आम्ही मॅप लावून चाललेलो. इथे मस्त पोरं क्रिकेट खेळतात आणि तिथं पिहूचं चाललंय गाडी राईड. जीप राईड केली तिने आता. काय जब्बर ऊन आहे. जून संपत आला पण पाऊस काही आला नाही अजून. एवढे इथे काही राईड नाही आहेत. फक्त काय घोडागाडी आहे आणि ह्या गाड्यात. बाकी काहीच राईड इथे नाही आहे नागाव बीचला. ये पकड मला. ये नाही बोलते. ए तोंड गेलं पाण्यातून. रजनी नाक. क्या हुआ पिल्लू? अजून थुकता नाही येत तिला. कधी रडत नाही ते सांग. काय पाहिजे तुला? काहीच नाही घ्यायचं कळलं ना. हे पाहिजे? पिल्लू आणि पिल्लूचं रडणं तुम्हाला समजेलच. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला रडणं. काय बघा नाही घ्यायचं. आणि राग एवढा की बापरे बाप. फेकून बघा कशी देईल बिचारा. मला ना माझ्या नवऱ्याची खरंच दया येते. मी आणि माझी पोरगी आमच्या पप्पाला दाखव रडू. कुठे गेलं का. नाही बोललं तर नाही. जरा शांतपणी असतो. एकदम शांत असतो तो. तुला प्लेट आणायला सांगते त्यांना. हा हे पाहिजे. बेकार गेम. आता चालली. स्माइल. शी किती बेकार स्माइल. शी चटणी घे.
पिल्लूला आहे इन 8 का 10 दात, त्याच्यात ती मस्त खायला बघते हे ते. नाही ती तिच्या हाताने, तिला कोणी भरवलेलं आवडत नाही. काही झालं किती कसंही असलं ना, ती स्वतःने, तिला आधीपासून म्हणजे चमच्याने, ती हाताने नाही खात जास्त टाईम, ती चमच्यानेच खाते जेवण. तिला येतं म्हणजे ती खाते. आणि तिचा पप्पा बोलतो ती तिच्या हाताने खाते ना, मग खाऊ दे. हे आता आम्ही निघालो, जेवण बिवण झालं आमचं, जरा तिथं खेळलो फिरलो आणि आता निघालो घरी. 4च्या दरम्यान आणि घरी निघालो. आता आम्ही आलो आमच्या घरी वापस. बघा पिऊ पिऊ, मज्जा आली, मज्जा आली का मज्जा आली. पिकनिकला जाऊन खूप खूप मज्जा आली. छान 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 मज्जा केली तू, एकदम एवढी मस्त मज्जा आली तुला. कसा होता दिवस तुझा? एकदम मस्त होता. असं होतं नाही, पिल्लूला सर्व समजतं ना, का असं नाही का काही समजत नाही. तिला जे विचारणार ते तिला समजतं. ना पिऊ, ना पिऊ. मज्जा केली आज पिऊने. पिऊ तू काय खाते आता? आई पडली, काय खाते आता तू? ओहो चॉकलेट, मला दे. पिऊचे कार्यक्रम नाऊ. पिऊ बाय बाय कर. चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. उद्या पण आम्ही फिरायला जाणार आहे. बाय बाय. बाय बाय कर. फ्लाइंग किस. चला गुड नाईट बोल. गुड नाईट. आतासाठी एवढंच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.